हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी? मस्तच असणार आहात. मी सीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तर आज आहे गणेश चतुर्थी, जे गणपतीचं आगमन माझ्या घरी झालेलं आहे. गणपतीचं आगमन म्हणण्यापेक्षा गणपती नेहमीच आपल्या घरात असतातच. तर माझ्याकडे अशीच मूर्ती आहे. माझ्याकडे काही गणपती बसत नाहीत म्हणजे ॲज सच. माझ्याकडे गणेशाची मूर्ती आहे, ती मी अशी छानशी इथे डेकोरेशन करून ठेवत असते. तर हे आहे माझं ह्या वर्षीचं डेकोरेशन. तर सगळ्यात पहिले तर तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून. ही गणेश चतुर्थी तुमच्या घरामध्ये तनामनामध्ये आनंद आणू देत, भरभराट आणू देत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. आता मी तुम्हाला माझा गणपती दाखवते. तर काल रात्रीपर्यंत हे सगळं डेकोरेशन वगैरे सगळं काम म्हणजे मी तुम्हाला दाखवलंच, माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल. तर आत्ता हे असं सगळं डेकोरेट करून झालं आहे. माझी पूजा अजून व्हायची आहे. ॲक्च्युली घरातली देवांची पूजा करून झालेली आहे, गणपतीची पूजा आता करायची आहे. म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया. तर हे सगळं असं डेकोरेशन केलेलं आहे मी. आणि हे आहेत गणपती बाप्पा, क्यूटशे गणपती बाप्पा. तर ही मूर्ती माझ्याकडे आहे. त्यांना छानसा फेटा आणला होता मी, तो घातलेला आहे. पहा, ही मस्त कंठी घातलेली आहे, शेला घातलेला आहे. जसं छानसं एक जास्वंदीचं फूल ठेवलेलं आहे. आर्टिफिशियल आहे, अजून खऱ्या फुलांची सजावट बाकी आहे. म्हणजे हा मंगल कलश ठेवलेला आहे. आणि हे लोटस मी बनवलेलं, कपड्याचं बनवलेलं, ते इथे समोर ठेवलेलं आहे शोभेसाठी. हे आहेत उंदीर मामा. आणि हे मी बनवलेलं समई आसन. तर कालच मी तुम्हाला दाखवलं माझ्या ब्लॉगमध्ये मी कसं कसं बनवलं आहे. हे कपड्याचं कमळासन, परत समई आसन कसं बनवलं आहे ते मी तुम्हाला दाखवलंच होतं. तर हे आहे ओव्हरऑल सगळं मागचं डेकोरेशन. आणि ही इथे सगळी पूजेची तयारी करून ठेवलेली आहे. तशी छानशी फुलं आणलेली आहेत. देवांची पूजा करून झालेली आहे, मी तुम्हाला दाखवीन थोड्या वेळाने. इथे हा अशी मस्त दुर्वांची कंठी आणली आहे गणपतीसाठी. ही विड्याची पानं आहेत, शमी आहेत, दुर्वा आहेत, असं सगळं आणलेलं आहे. फळं आहेत, हे सगळी पूजेची तयारी केलेली आहेत. आणि ही फुलं जी आहेत ना, ती मला हर्षदनी दिलेली आहेत. का तर आज माझा वाढदिवससुद्धा आहे, त्यामुळे हर्षदनी मला काल रात्रीच 12 वाजता ही फुलं दिली. तर अशी सगळी इथे पूजेची तयारी केलेली आहे. आणि ही आहे माझी देवघरातली पूजा. ही अशी पूजा केलेली आहे देवघरामध्ये सुंदरशी.
तर माझी छानशी अशी पूजा करून झालेली आहे. फुलांनी मस्त सजवलेलं आहे गणपती बाप्पांना. तर अशा प्रकारे छानशी पूजा झालेली आहे आता माझी गणपतीची करून. आणि आता मला करायचे आहेत मोदक. तर बाप्पांसाठी मोदक तर उकडीचे मोदक तर व्हायलाच पाहिजेत ना. आज मी मोदक करणार आहे, पण रेसिपी काही खूप जास्त शेअर करणार नाही आहे तुमच्यासोबत, कारण का मागच्या वर्षी पण मी मोदक बनवले होते आणि त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली होती. पण मागच्या वर्षी मी साच्यामध्ये केलेले, या वर्षी मी हाताने वळून असे मोठे मोठे मोदक करणार आहे. मोदक तर काही मी खूप जास्त करत नाही, कारण का आम्ही तिघच आहोत, त्यातून राजही जास्त काही खात नाही मोदक वगैरे. आम्ही खाणार आम्ही दोघंच. तर नैवेद्यापुरतं म्हणून 5 मोदक मी फक्त करणार आहे. तर आणि जेवण करायचं आहे, पुरी, बटाट्याची भाजी, वरण, भात, पापड, लोणचं, हा असा सगळा आजचा मेन्यू असणार आहे. चला आता मी स्वयंपाकाला लागते. तयारी मी आधीच करून ठेवली होती. सकाळीच आंघोळ केली, देवांची पूजा केली आणि पूर्वतयारी करून घेतली जेवणाची. बटाटे उकडून ठेवलेत, पीठ मळून ठेवले, डाळ भाताचा कुकर लावून ठेवलाय. आणि तसं म्हणाल तर हा माझा आजचा जो ड्रेस आहे ना, हा मला हर्षदने गिफ्ट घेतलेला आहे. हा ड्रेस आज खास माझ्या बर्थडेसाठी हर्षद घेऊन आलाय. हर्षदची चॉईस आहे ही, त्यांनीच घेऊन आलाय. आणि ही फुलं सुद्धा दिली आहेत, मी तुम्हाला मगाशी पण दाखवली. ही छानशी फुलं आणली त्याने माझ्यासाठी आणि चॉकलेट आणलं एक मोठं. तर आज संध्याकाळी जाऊच आम्ही बाहेर सेलिब्रेट करायला, म्हणजे साधंच काहीतरी. बघूया आता कसं काय ते बाहेर जाण्याचा असा प्लॅन तर केलाय. बघूया बाहेर जेवायला जाऊ आणि तसंच सेलिब्रेट करू वाढदिवस. तर ते सुद्धा तुमच्यासोबत जमलं तर शेअर करीनच. तर आता इथे मी साधं जिरवरण करते. तर आता आज जरा झटपटमध्ये जिरवरण करते. जस्ट तुपावर जिऱ्याची फोडणी घातली आहे, जिरं आणि हिंगाची. आणि आता हे उकळून घेणार आहे आणि चांगलं पहिले एक तर रवी मारून घेते. ह्याच्यावर मीठ घातलं, उकळी आली का त्याच्यावर मी मस्तपैकी नारळ घालणार आहे ओला, का वरण आपलं तयार आहे. आता इथे एका बाजूला लगेच मी मोदकासाठी जे सारण बनवायला घेतलं आहे, त्यात थोडेसे काजू आणि मनुकेसुद्धा घालणार आहे. तर काजू अशा प्रकारे मी जरा बारीक करून घेतलेत, म्हणजे मग ते कसे जास्त मोठे मोदकामध्ये व्यवस्थित राहणार नाहीत ना. तर मी असे काजू आणि मनुकेसुद्धा मोदकामध्ये घालते. आता वरणाला छान उकळी आली आहे आणि सारणसुद्धा माझं इथे तयार होतं आहे. त्यामुळे असं साईड बाय साईड चारही गॅसवर माझं आता काम चालू आहे. तर वरण उकळलं आहे, त्याच्यामध्ये मी ओला नारळ घातला आहे आणि मस्तपैकी असं हे गोडं वरण ना खायला खूप छान लागतं. आता एकीकडे कढईमध्ये मी बटाट्याची भाजी करून घेणार आहे, पिकनिक भाजी म्हणजेच आपली पिवळी बटाट्याची भाजी. तर तेलामध्ये राई जिरं घालून थोडेसे उडीदसुद्धा फोडणीला घातलेले आहेत. आता मिरची, कढीपत्ता फोडणीला घातला आहे आणि त्याच्यानंतर मग कांदासुद्धा घातला आहे. तर कांदा थोडा वेळ चांगला परतून घ्यायचा, खूप जास्त परतायचा नाही आहे, कांदा चॉकलेटी वगैरे करायचा नाही आहे. थोडासा ट्रान्सपरंट रंग येईपर्यंत परतून घेणार आणि मग त्याच्यामध्ये मी थोडंसं वाटीभर ना पाणी घालणार आहे. तर आता पाणी घातलं आहे बघा मी ह्याच्यामध्ये. त्याच्याने ना कांदा छान असा सॉफ्ट आणि भाजीसुद्धा आपली एकदम मुलायम होते. आता ह्याच्यामध्ये मी हळद घातली आहे, मीठ घातलं चवीपुरतं आणि आता ह्याच्यामध्ये उकडलेले बटाटे मी चिरून ठेवलेले ना ते घालणार आहे. आणि आता झाकण ठेवून मस्तपैकी जरा वेळ थोडा वेळ शिजून द्यायची आहे ही भाजी आणि मस्त होत. तर आता मी मोदकासाठी उकड काढायला घेते. तर जास्त नाही दाखवणार, पण एक टिप सांगते तुम्हाला, म्हणजे बहुधा तुम्हाला माहिती सुद्धा असेल. आता 1 वाटी मी तांदळाचं पीठ घेतलं ना, तर त्यासाठी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं दूध, अगदी जरासं घालायचं आहे. जास्त दूध घातलं तरी सुद्धा मोदक फुटतात, त्यामुळे जास्त दूध घालायचं नाहीये, अगदी जरासं गळवायचं आहे दूध. आणि 1 चमचाभर असं मी त्याला साजूक तूप घातलेलं आहे. आता हे पाणी मी गरम करून घेणार आणि ह्याच्यामध्ये मी मोदकाची उकड काढून घेणार आहे. माझं भात झालेला आहे, वरण झालेलं आहे, भाजी इथे लास्ट स्टेजला आहे, झालीच आहे ऑलमोस्ट. इथे मोदकाची चूल सुद्धा करून झालेली आहे माझी छानशी. तर ती सुद्धा बाजूला ठेवली आहे, गार करत ठेवते, ॲक्च्युली झाकण काढून ठेवते. आणि आता इथे मी मोदकाची उकड काढायला घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये पीठ घालून हे उकळलं का त्याच्यात पीठ घालणार, चांगलं ढवळणार आणि त्याच्यावर झाकण ठेवून देणार थोडा वेळ आणि मग मोदक करायला घेणार. तर मोदक करायला घेते, अगदी नैवेद्यापुरता 5च मोदक करणार आहे.
तर मी हातावर नाही, अगदी अशी लाटून त्याची पारी बनवणार आहे. छान बनतं, अगदी एकसारखा पातळ बनतो. नाही तर मोदक कसं हाताने वळायला गेल्यावर, म्हणजे जे एक्सपर्ट आहेत त्यांना तर जमतंच म्हणा. पण मी काय ना असं वरच्यावर मोदक वगैरे करत नसते इतका वेळ. फक्त हे असं गणपतीतच मोदक बनवते. इतर वेळी असं काही असलं ना तर मी पातोळ्या वगैरे करते. त्या सोप्या पडतात आणि पटकनही होतात. तर त्यामुळे इतकी प्रॅक्टिस मला नाहीये. पण मोदक केले का ते छानच होतात मात्र. आता ही अशी मस्त पोळी लाटून घेतली बघा. एकही त्याला तडा वगैरे गेलेला नाहीये. हा, तसा मोठा मोदक करते त्यामुळे असं भरपूरसं सारण भरून घेणार आहे मी याच्यामध्ये. तर आता हा पहिला मोदक तरी असा झालेला आहे. आता दुसरा मी ह्याच्यापेक्षा चांगला बनवण्याचा प्रयत्न करते. कारण का मी ना एरवी काय करते ना, साच्यामध्येच बनवते. हाताने जास्त काही करायला जात नाही मला. म्हणजे पूर्वीपासून तशी सवयच नाहीये मोदक वगैरे आमच्या घरी. म्हणजे असे बनवत होते आम्ही, रेडीमेडच आणायचो. आणि बनवले ना तरी माझी आई वगैरे हेच सगळे बनवायचे. मी कधीच नाही बनवले मोदक. त्यामुळे आता माझे मोदक करताना तितके काही चांगले होत नाहीयेत. पण हा चवीला खूप छान होतो आणि फाटत तुटत नाही एवढं मात्र आहे. तर कळ्या अगदी बारीक वगैरे तेवढं काय होत नाहीत माझ्या. ज्या मोठे बनवतेस मोदक तू? मुद्दा म्हणूनच करते. 5च मोदक करायचे. कारण का ते काय ना, मोदक नैवेद्य आपण दाखवतो ना, ते एक तर 11, 21, 5, 7 अशा 9 अशा ह्याच्यामध्ये दाखवतात मोदक, म्हणजे प्रसाद नैवेद्य. म्हणून मग मी 5च मोदक करणार आहे. कारण का तू तर खाणार नाहीयेस ना. मस्तपैकी उकडीचे मोदक तयार झालेले आहे. आता मी आहे ना, आता मी देवाला नैवेद्य दाखवून घेते आणि मग आम्ही सुद्धा जेवून घेतो. तर माझे मोदक करून झालेले आहेत. मोदक उकडेपर्यंत मी पुऱ्या सुद्धा करून घेतल्या आणि पापडही तळून घेतले. त्यामुळे आता नैवेद्य दाखवला का आम्ही पण जेवायला बसणार. हॅलो. तर आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आता आहे माझा बर्थडे टाईम. तर पहिले तर आम्ही गणपतीची आरती करून घेणार आहोत. अरे हो, मोदक कसे झाले होते ते तर तुम्हाला सांगितलंच नाही ना. तर पहिले तर मी हर्षदला विचारते कसे झाले होते मोदक. काय मग? चांगले झालेले, छान झालेले म्हणतोय. तर नाही, मला तर ॲक्च्युली मला आवडले, खरंच खूप आवडले मला. चांगले झालेले ना, म्हणजे असे मोठे मोठे आणि मस्त लागत होते, छान. म्हणजे आतलं सारण वगैरे छान झालेलं. एक मोदक जरा फुटला पण ठीक आहे. चवीला खरंच खूप छान झाले होते. मला खरंच मोदक काय एवढे बनवता येत नाहीत, पण चवीला छान झाले होते. आणि अगदी पातळ पापुद्रा होता वरचा जो आहे तो. आणि खरं सांगायचं तर ना, मी लग्नाच्या आधी ना मोदकच खात नव्हते. तुला माहिती आहे की नाही माहिती नाही? माहिती आहे, मी तुला सांगितलेलं कधी? त्याला पण माहिती आहे, मी लग्नाच्या आधी एकही मोदक खात नव्हती. मला बिलकुल मोदक वगैरे काही आवडायचं नाही. मी लग्नानंतर खायला लागले, म्हणजे हल्लीच खायला लागले मोदक वगैरे. नाही तर मला मोदक बिलकुल आवडायचं नाही. मी आतलं सारण आहे ना ते ठेवायची माझ्यासाठी बाजूला. आईला सांगायची माझ्यासाठी सारण थोडंसं ठेवून दे आणि बाकीचे मोदक तुम्ही बनवा. त्यामुळे मी काय मोदकाच्या पिठाला सारण खायची. त्यामुळे मोदकाच्या पिठाला मी हातही नाही लावायची. मला ॲक्च्युली पिठालाच हात लावायला कसं तरी वाटायचं. लग्नानंतर मी माझ्या आयुष्यातली पहिली पोळी लाटलेली आहे. मला पीठ हा प्रकारच नाही आवडायचा. त्यामुळे मग पिठाशी माझा काही संबंधच नव्हता. तर मोदक, पुरणपोळी हे काय कधी केलंच नव्हतं. आणि लग्नानंतरही तसा काही योग नाही आला जास्त काही पुरणपोळी आणि मोदक करण्याचा. कधी लागले तर इथं डोंबिवलीत सगळं मिळतं ना, कधी लागलं तर आम्ही विकतच आणायचो. पण असं अधेमध्ये 1-2दा असं थोड्या वेळा मी काही वेळा ट्राय केलेला. आणि साच्यातले मोदक मी बनवते. हो,
साच्यातले मोदक मी बनवते, पण होतात छान. मला पातळ असे लागतात आणि आतलं सारण मेन म्हणजे बेस्ट झालं पाहिजे. तर मग काय बाकी वर तर काय पीठच असतं तांदळाचं, पण छान झाले होते मोदक. तर आता आम्ही आरती करून घेतोय. आरती करून घेणार आणि मग जेवायला बाहेर जाणार. चला तर मग आता आरती करायला घेऊया. तर मी अशी मस्त साडी नेसलेली आहे आणि हर्षदनी सुद्धा कोइन्सिडेंटली येलोच कुर्ता घातलाय. नाही खरंच आमचं काही ठरलेलं नव्हतं आणि तू अचानक राजनी ब्लॅक शर्ट घातलाय. राजनी ब्लॅक शर्ट घातलाय. मला तो म्हणत होता ड्रेस घाल, पण म्हटलं अरे गणपती आहेत, साडी नेसली पाहिजे ना. तर माझी साडी दाखव ना जरा. मी ही अशी साडी नेसलेली आहे. पाटली पल्लू फॅशन म्हणतात ना ह्याला. तर असं मस्त ग्रीन येलो आणि त्याला छान रेड बॉर्डर अशी आहे. खूप जुनी साडी आहे ही. आज नेसण्याचा योग आलाय. ॲक्च्युली बऱ्याच वर्षांपूर्वी ना मी जॉब करत होती ठाण्याला, तेव्हा घेतलेली साडी आहे ही. तर ह्याच्यावर इयरिंग्स बघा, हे पण कधीचे घेऊन ठेवलेले, म्हटलं मस्त मॅच होत आहेत तर ही इयरिंग्स घालूया. आणि ह्या बांगड्या मध्यंतरी मी मालाडचा व्लॉग केलेला तेव्हा तिथून घेतलेले ना, त्या ह्या बांगड्या घातल्या आहेत. तर चला आता आरती करायला घेऊया. चला इथे लावून चला. आरती कोण घेतय? राज तू घे आरती. पंखा बंद कर ना. राहू दे एवढा पंखा नको. तर हर्षद शास्त्र म्हणून असा केक आणलेला आहे हर्षदनी. मी म्हटलं छोटासाच केक आण, जास्त मोठा काय आणू नको, कारण का सकाळी मोदक वगैरे खाल्लेत. मोदक पुढे ह्या केकची काय अवकातच काय ना. पण केक कापल्याशिवाय काय आपल्याला बर्थडे केल्यासारखा वाटत नाही, म्हणून मग हा छोटासा केक आणलेला आहे. आता हा कट करणार आणि मग आम्ही बाहेर जाणार. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर सीमा, हॅपी बर्थडे टू यू. सिंपल शॉर्ट वर्जन. शॉर्ट वर्जन ऑफ माय बर्थडे. थँक्यू. चला निघायचं आता. खाणार ते नको. तर आता आम्ही डोंबिवली स्टेशन फडके रोडच्या वृंदावन हॉटेलमध्ये आलेलो आहोत. तर आम्ही फर्स्ट टाईमच ह्या हॉटेलमध्ये येतो आहे. तर सगळ्यात पहिले तर आम्ही सूप ऑर्डर केलं आहे, मंचाव सूप. तर सूप इतकं टेस्टी होतं, खूप जास्त आवडलं आम्हाला, मस्तच होतं. कसं आहे आमचं? छान आहे, टेस्टी आहे ना. पहिल्यांदा आलो ना आपण. पहिल्यांदाच आलो ॲक्च्युली, पण टेस्ट चांगली आपल्याला कळलं. चला मी पण आता ट्राय करते. तर हा आहे हॉटेल वृंदावनचा ॲम्बियन्स. तर ॲम्बियन्ससुद्धा खूप चांगला आहे. आम्ही असं मस्त सोफाची साईड घेतली आहे बसायला आणि तिथे पिचवाई आर्टवर्क जे त्यांनी केलेलं होतं ना ते मला खूप जास्त आवडलं. तर आमचे तिघांचे पण असे कधी वाढदिवस असले ना का आम्ही वेगवेगळ्या हॉटेल्सला वगैरे जाऊन एन्जॉय करत असतो. आज तर माझा वाढदिवस होता त्यामुळे मला कामाला सुट्टी तर पाहिजेच ना.
आता ही आम्ही ऑर्डर केली आहे पनीर शेजवान चिली. तर ही सुद्धा इतकी टेस्टी होती, म्हणजे खूप जास्त टेस्टी. एक तर पनीर ह्याचं इतकं सॉफ्ट होतं आणि ज्युसी एकदम, आणि त्याची ग्रेव्हीसुद्धा म्हणजे तो जो काही मसाला होता तो सुद्धा खूप सुपर टेस्टी होता. तर खूप जास्त आवडली आम्हाला चिली इकडची. त्यानंतर आम्ही स्टार्टरमध्ये दुसरी डिश मागवली, ती म्हणजे सोया कबाब. तर हे सोया कबाबसुद्धा छान बनवलेले त्यांनी, मस्तच बनवलेले होते. तंदूर कबाब होते हे. तर राजची ऑर्डर होती ही, राजला खायचे होते सोया कबाब, त्यामुळे त्यांनी ते मागवले होते. आणि ही मी मागवलेली आहे थाय करी आणि राईस. तर थाय करी आणि राईस तर मला म्हणजे माझी खूप दिवसांची माझी इच्छा होती थाय करी खाण्याची. तर म्हटलं चला ह्यांचं बाकीचं फूड खूप टेस्टी आहे, तर आपण थाय करीसुद्धा ट्राय करूया. तर खरंच खूप जास्त छान निघाली इथली थाय करी, म्हणजे खाऊन अगदी पैसा वसूल. आणि राजने मागवलेलं आहे पनीर टिक्का बिर्याणी. थाय करी ना मला कधीपासून ट्राय करायची होती, आज कर. बघूया आता वृंदावनची कशी आहे थाय करी. क्रीमी आहे ना मस्त. थँक्यू. पाणी ड्राय करी फर्स्ट. हां सर. ट्राय करते. एकदम चीजी स्मेल आहे एकदम छान ना. फर्स्ट बाईट. टेस्टी. कोकोनट क्रीम. सेम लाईक. ओके गाईज, मी तर पनीर बिर्याणी घेतली आहे, पनीर टिक्का बिर्याणी. पनीर दिसत नाही मला, बघू. तसं गप्पा मारत मारत आणि फुल एन्जॉय करत आमचं जेवण झालं आणि आम्ही घरी आलो. तर आत्ताच माझं बर्थडे सेलिब्रेशन करून आम्ही घरी परत आलो आहे. आता रात्र झाली आहे, आता म्हणजे 10च वाजलेत, जास्त पण नाही. 10 वाजेपर्यंत आम्ही जेवण वगैरे सगळं उरकून आलोसुद्धा आता घरी. तर होतं होईस्तोवर मी आजचा दिवस म्हणजे गणपती बाप्पाचा वाढदिवस आणि माझा वाढदिवस असं तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर आजचा माझा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.